आज काय होतं ह्याच्यावरून आपल्याला काही घेणं देणं नव्हतं. आज होता जागतिक महिला दिवस आणि आज तर जरा जास्तच कामं होते माझ्या मागे. मग काय सगळी कामं पटापट आवरले. त्यानंतर टरबूज कापलं आणि मस्त खायला बसले. ऊन तर बघा किती तापलं होतं बाहेर आणि ना टिलूला 1-2 दिवस झालं काय झालं की पोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. टाईमावर खात पण नाही आणि काही पण नाही आणि अशी झोपूनच राहते. म्हणजे हिचे दुखायले आणि मलाच करमणं गेलं. तर त्यानंतर मी हिच्यापाशी खूप वेळ बसलेला बोलले हे केलं तरी पण ती मला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. त्यानंतर मी तिला झोपू दिलं आणि आले मध्ये. राहिलेलं टरबूज मी म्हणजे थोडंसं खाल्लं आणि मग राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवायसाठी घेतलं होतं. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आज रात्रीच्या स्वयंपाकासाठी मी भाजीची तयारी करत होते. त्यानंतर मी हे कांदा मस्त भाजून घेतला होता. असा गॅसवर कांदा भाजल्यानं भाजी मस्त होती. आणि त्यानंतर कांदा भाजणं झालं की लगेच त्याच्यावर खोबरं पण टाकून घेतलं आणि खोबरं पण भाजून घेतलं. म्हणजे असं काही भाजून केलं की त्याला टेस्ट जरा चांगली येते आणि थोडंसं आणि आपल्याला घेऊन तरी काय जायचं, मस्त खाऊन पिऊन तर मन मस्त राहा. हे बघा याला मी आगच लावून टाकली होती. त्यानंतर ही आग विझवली. आमचं नशीबच असं आहे, कर्म करायला जा कांडच होऊन बसतात. त्यानंतर मग एनर्जीसाठी मी 1 दिवस आड करून का होईना मला हे ज्यूस लागतेच. म्हणजे मला बीटरूटचे ज्यूस एवढं आवडते की मी 1 दिवस आड करून का होईना पितच असते. मला खूप 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 आवडते. त्यानंतर मी भाजी बनवायला घेतली. मस्त अशी वड्यांची भाजी बनवली होती. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मस्त मग जेवणाचा पूर्ण स्वयंपाक करून घेतला होता. त्यानंतर मी यांना फोन करून सांगितलं टिलूची तब्येत खराब आहे, त्यासाठी औषध घेऊन या. त्यांनी हे औषध घेऊन आले होते. त्यानंतर मी तिला पकडलं आणि लगेच तिला पाजू घातलं. त्यानंतर ती माझ्या एवढी नाराज झाली की गाडीखाली जाऊन बसली. आवाज दिला तरी बाहेर येतच नव्हती. टिलू खूपच रागून बसली होती, काहीच रिस्पॉन्स देत. ही माझ्या मागे पुढे करतच राहती. आज हिने केलं नाही म्हणून मला वेगळंच वाटत होतं. त्यानंतर मी तिला खूप बाहेर काढायचा प्रयत्न केला पण ती आली नाही. यासाठी